नमस्कार मित्रांनो, मी मनन मिल आपल्या आदिवासी बातमीपत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आपण आज एक असा मुद्दा घेऊन आलो आहे की त्या मुद्द्यावर एक आपले दृष्टिक्षेप म्हणजे एक प्रकाश टाकण्याचा माझा एक हेतू आहे। तर मुद्दा असा की एक तापी नदीचे पाणी शेतकऱ्यांना पाणी देतं, तर आपण विशेष मुद्द्याकडे वळूया। नदीचे पाणी कमी, अन्यायाचे वजह जास्त, प्रश्न व्यवस्थितता की आपल्या भूमिकेचा। तापी नदी देते वाळू माफियांना वाळू, शेतकऱ्यांना देते पाणी, मच्छीमारांना देते रोजगार। पण आज प्रश्न असा आहे की ती देते सगळ्यांना, पण न्याय कोणाला? नदी कधी भेदभाव करत नाही, ती शांतपणे वाहत असते, सर्वांना समान देण्याचा प्रयत्न ती करत असते। पण माणसाने मात्र तिचे वाटप समान ठेवलं नाही। एकीकडे वाळूचा बेकायदेशीर उपसा सुरू आहे, नदीचा काठ उकरला जातोय, पोट रिकाम केले जाते। दुसरीकडे शेतकरी पाण्यासाठी आकाशाकडे नेहमी बघत असतो आणि मच्छीमार जो नदीवर जगतो तो उद्याच्या उदरनिर्वाहाबद्दल चिंतित आहे। ही केवळ नदीची समस्या तर नाहीच, ही व्यवस्थेचे प्राधान्य क्रमांकित समस्या आहे। जिथे पैशाचा प्रवाह जास्त तिथे नियम शांत होतात आणि जिथे गरज जास्त तिथे आश्वासन दिली जातात। तापी आजही देतच आहे, पण आपण तिच्याकडून घेतोय तरी काय? ते समतोल राखून की लुटून? नदी, पाणी, वाळू आणि संसाधने ही केवळ एक संपत्ती नाही, तर पुढच्या पिढ्यांचे हक्क आहे। जर आज आपण थांबलो नाही तर उद्या तापी देणे बंद करणार तर नाहीच, पण देण्यासाठी तिच्याकडे काहीच उरणार नाही। नदी दोषी नाही, पण वाटप करणारी जी व्यवस्था आहे ती मात्र दोषी आहे, असं कुठेतरी वाटतंय।